तर हे बघा, इकडे अशी पूजा मांडतीये मी. कलश वगैरे स्थापन केलेला आहे इकडे. आणि इकडे श्री नवनाथ भक्तिसार, तर हा आहे नवनाथ पोथीचा ग्रंथ. तर इकडे मी सगळे असे फुलं आणलेले होते ना, तर ते देवघरात पण लावले मस्त असे. तर चला, आमची मिसळ बनली आहे आणि इकडे मिसळची थाळी सुद्धा रेडी आहे मस्त. तर चला, मी सकाळी 2 अध्याय वाचले होते आणि त्याच्यानंतर रात्री 4 अध्याय ठेवले होते. आज पहिल्या दिवशी 6 अध्याय वाचायचे होते, तर ते इकडे वाचून झाले. आणि आता आम्हाला आरती वगैरे करायची आहे. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मस्तपैकी साडी वेअर केली मी, कारण की आजपासून मला नवनाथ पोथीला सुरुवात करायची. म्हणजे आपण 9 दिवसांचं जे नवनाथ पोथीचं पारायण करतो ना श्रावण महिन्यात केलेलं, तर अतिउत्तम असतं. तर मला तेच आजपासून स्टार्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठीच तयारी वगैरे चालू आहे आणि बाकीचे कामं पण चालू आहेत, कारण की आज सुट्टी आहे. त्याच्यामुळे बरेच घरातले कामं वगैरे असतात. आता मला पूजाची मांडणी वगैरे करायची. सो बघत राहा आपला व्लॉग. इकडे मी सगळं पूजेसाठी सामान घेतलं. इकडे नवनाथ ग्रंथ आणलेला आहे तो, बाकी नारळ, कलश आणि फुलं आणि चौरंग, जे काही सामान लागतं पूजेसाठी ते सगळं काही इकडे घेतलंय मी. आता व्यवस्थित अशी पूजा मांडणी करते. इकडेच देवघरामध्ये पूजेची मांडणी करणार आहे. एक बाजूला देवघर आणि एका बाजूला नवनाथ पूजेची मांडणी करणार आहे. तर हे बघा, इकडे अशी पूजा मांडतीये मी. कलश वगैरे स्थापन केलेला आहे इकडे आपण सर्वात. तर हे बघा, इकडे गणपती बाप्पांना स्थापन केले. म्हणजे आपण कोणती पूजा करताना पहिले गणपतीचं स्थापन करू. तर सुपारी वगैरे ठेवून गणपती बाप्पांची पूजा केली. त्याच्यानंतर कलश वगैरे मांडला. आणि इकडे श्री नवनाथ भक्तिसार, तर हा आहे नवनाथ पोथीचा ग्रंथ. तर याच्यामध्ये पण सगळी आपल्याला माहिती दिलेली असते की आपण पारायण वगैरे कसं करायचं, काय काय करायचं, सगळं इथे माहिती दिलेली असते. पहिल्यांदा की 9 दिवसाचं आपण पारायण करू, तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचले पाहिजे, दुसऱ्या दिवशी किती. तर इकडे सगळं काही माहिती दिलेली असते. आणि फोटो पण ठेवू शकतो आपण नवनाथांचा, पण ज्यांच्याकडे अवेलेबल असेल ते ठेवू शकतो, ज्यांच्याकडे नसेल त्याला काही होत नाही, फोटो नसला तरी चालतो. तर अशा प्रकारे मी माझी पूजा वगैरे मांडते. आता पूर्ण एकदा सगळं झालं की मी परत तुम्हाला दाखवते. आज आमच्याकडे आहे मिसळ पावचा बेत. आता स्नेहलची चालू आहे तिकडं पूजा, कारण तिला करायचे पारायण नवनाथाचं, तर तिची पूजा चालू आहे. आणि माझं इकडं मिसळीचं सगळी तयारी चालू आहे. त्याच्यासाठी मी आता काय केलंय, तर मोठे मोठे 3 कांदे घेतले उभे चिरून, आणि ते थोडेसे तयावर फ्राय करून घ्यायचे त्याला मध्ये. तर इकडे मी सगळे असे फुलं आणलेले होते ना, तर ते देवघरात पण लावले मस्त असे, छान दिसतोय देवारा. आणि इकडे नवनाथ पोथीची पूजा तर सगळी काही मांडून झाली आहे. आता पहिल्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, तर आता मी वाचते. मी आता पोथी वाचन चालू केलेलं आहे, स्टार्ट केलेलं नवनाथ पोथी. कसं आहे, वाचनाची आवड असली पाहिजे. इकडे वाचायचे मला, तर त्याच्यासाठी मी ग्रंथ खाली घेतलाय. वाचायच्या वेळी आपण ग्रंथ खाली घेऊ शकतो, पण तो असा पाटावर किंवा कशावर तरी ठेवायचा, डायरेक्ट खाली जमिनीवर नसतो ठेवायचा. तर आता मी इकडे खाली घेऊन वाचते. देवाची आवड असली पाहिजे, आवड असली की सगळं काय होतं. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री माता पितृभ्यो नमः. ओम नमोजी हेरंब मूर्ती वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णव काळ संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धौला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा. आता हे बघा, हे जे मी फ्राय केलं होतं सगळं, ते आता मी सगळं पेस्ट करून घेते मी मिक्सरमध्ये. मी थोडंसं खोबरं पण टाकते, कारण खोबऱ्याने ना टेस्ट चांगली लागते मिसळीची. मी खोबरं हे सगळं आता पेस्ट करून घेणार आणि मग तुम्हाला दाखवते मी फोडणी देताना. तर इकडे मस्त अशी मिसळ बनली आमची. आमच्या आईंनी बनवली. आईंच्या हातची मिसळ खाणार आहोत आम्ही आज. आणि प्लस तिकडे अजून थोडीशी उसळ पण, जी की आपण सुकी घेतो ना तशीवाली. आणि बाकी कांदा वगैरे ते तर आमचं सगळं काही इकडे रेडी आहे. कांदा, लिंबू, कोथिंबीर, सोबतच इकडे स्वीटमध्ये थोडीशी गुडीशेव आणलेली आहे. आणि मिसळ सोबत खायला, म्हणजे मिसळमध्ये खाण्यासाठी फरसाण, तर ते पण इकडे आहे. असं काही आमचं चालू आहे आज मिसळ पावचा बेत. व्हिडिओ टाकता आला, हे जेव्हा फोडणीला टाकलं त्यावेळेस. अच्छा, घ्यायला कोणी नव्हतं व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं. उभा घेतलेलं आडवाणी जाऊ आपलं शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघून घ्या, रेसिपी आपली समजेल. मी फोडणी कशी दिली काय. नवनाथांचं पारायण सुरू केले, आता हिचं वाचून झालंय. आता किती वाचलंय तू आज, किती अध्याय? आज पहिल्या दिवशी 5 वाचायचे, तर आता 2 वाचले. आता सायंकाळी 3 वाचल. असं सकाळ संध्याकाळ वाचू शकतो आपण एका दिवसात, कारण आज पहिलाच दिवस होता आणि रविवार सुट्टी असल्यामुळे वेळ झाला सगळं आवडतं. असं काही झालंय आमचं. आता आमची मिसळ बनते, त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण करू. तर चला, आमची मिसळ बनली आहे आणि इकडे मिसळची थाळी सुद्धा रेडी आहे. मस्तपैकी पाव, कांदा, लिंबू, पापड, दही. घरच्या घरी आम्ही हॉटेल स्टाईल फील घेतोय, हो की नाही, का म्हणते?
बाकीचं आमचं सगळं सामान, पाव, पापड, स्वीट वगैरे, फरसाण, परत सुकी उसळ बनवली आम्ही. आणि इकडे कामिंताईला भूक लागली तर आमचं चाललंय. आणि इकडे थोडीशी ना मी थोडंसं म्हटलं तिला थोडंसं उकळू देऊ. मिसळ खायचं एवढं हे होतं आणि मध्येच त्यांना जरा फोन आला, एक ठिकाणी गेले, ते सगळं त्यांचं मग आमची महत्वाची मीटिंग होती. ठीक आहे. तर आता आम्ही सगळे जण मस्त असा मिसळचा आनंद घेतोय. कशी झाली मिसळ? एकदम एकदम छान झालं. तुम्ही सांगा ना कशी कशी झाली? हा, एकदम मस्त झाली. मस्त झाली मिसळ. आता आम्ही सगळेजण जेवतो. तर चला, मी सकाळी 2 अध्याय वाचले होते आणि त्याच्यानंतर रात्रीसाठी 3 अध्याय ठेवले होते. तर सॉरी 4 अध्याय ठेवले होते. आज पहिल्या दिवशी 6 अध्याय वाचायचे होते. तर ते इकडे वाचून झाले आणि आता आम्हाला आरती वगैरे करायची आहे. पोथी वाचते ना तेव्हा ग्रंथ मी खाली घेते. तर आता इकडे इथेच नवनाथांची आरती पण आहे. तर आम्ही आरती वगैरे करून घेतो आता. सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झळके मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराममूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे कामना पूर्ती. जय देव जय देव. वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायण समर्पयामि. माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. चला, इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर इकडे कुकरमध्ये भात वगैरे लावलेला आहे आणि आमची सकाळचीच मिसळ आहे इतकी सारी. तर आम्ही तेच खाणार आहोत, म्हणजे मिसळ खाणार आहोत, पाव परत आणि भात वगैरे केलेले आहे आता. आणि बाजारातनं भाजीपाला पण आणला आहे. तर इतका सारा भाजीपाला आणला आहे, आठवडाभर लागतोच. तरी पण संपून जातो, मग मधून आणता येतं. पण रविवार होता, बाजार असतो, त्याच्यामुळे मग जितकं फ्रेश भेटतं तितकं आम्ही आणून घेतो. तर आता भाजीपाला सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते मी. तर चला, इकडे परत आम्ही रात्रीचं जेवण करतोय. सकाळचाच मेनू आहे आमचा, कारण की भूक पण नाही कोणाला जास्त, त्याच्यामुळे. तर आम्ही मस्तपैकी जेवतो. इकडे आमच्या आईचं कंबर दुखतंय, त्याच्यामुळे त्या स्टूलवर बसले. कंबर दुखत कधी खाली तर कधी स्टूलवर. काय हा ना, काय करणार आहे आता आम्हाला फायनल चेकअप करायचं आहे आईचं. फायनल आणि फायनल. आता बघते मी कोण येतंय माझ्या बरोबर उद्या. आधी मी आईला खूप वेळा बोलून झालंय की बघा नेमकं काय आहे, मला काढून घ्या आई. हा, दुखायचं राहिलं का? काही नाही दुखत नाही. नाही आता नक्की जाणार आहे उद्या मी. तर या ठिकाणी आम्ही जेवण करतोय आता. आमचं सकाळचाच मेनू आहे. आम्हाला आता भात केलेला आहे. हो येस. सोबतच आम्हाला भूक पण नव्हती आपल्याला कोणाला जास्त, त्याच्यामुळे थोडीशी पोळी पण होती. तर आम्ही सगळेजण जेवतो इकडे. मस्तपैकी जेवण करून घेतो. चला.